Next concept that we are now going to study is the neutral points. Okay, so let's study neutral point. So what do you mean by the neutral point? The neutral point is nothing but the point where magnetic field or magnetic induction is equal to 0. Okay, so न्यूट्रल पॉइंट म्हणजे असा पॉइंट आहे की ज्या ठिकाणी मॅग्नेटिक इंडक्शन किंवा मॅग्नेटिक फील्ड काय असणार आहे, पूर्णपणे 0 असणार आहे. ठीक आहे. आता मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेटिक इंडक्शन 0 होण्यासाठी काय व्हावं लागेल, तर त्या ठिकाणी आता मॅग्नेटिक इंडक्शन इज अ वेक्टर क्वांटिटी, बरोबर आहे ना. मॅग्नेटिक इंडक्शन इज अ वेक्टर क्वांटिटी. ठीक आहे. आणि एखाद्या पॉइंटला रिझल्टंट मॅग्नेटिक इंडक्शन 0 यायचं असेल तर त्या ठिकाणी कमीत कमी 2 मॅग्नेटिक फील्ड यावे लागतील. ओके, एखाद्या पॉइंटला रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड 0 येण्यासाठी, म्हणजे एखाद्या पॉइंटला थोडक्यात न्यूट्रल पॉइंट प्रोड्यूस करायचा असेल, एखाद्या पॉइंटला न्यूट्रल पॉइंट प्रोड्यूस करायचा असेल तर त्या ठिकाणी एकाच वेळी 2 मॅग्नेटिक फील्ड असले पाहिजेत. ते 2 मॅग्नेटिक फील्ड इक्वल इन मॅग्नेट्यूड असले पाहिजेत अँड अपोजिट इन डायरेक्शन असले पाहिजेत. ओके, it is point in space where resultant magnetic field is 0. Okay, resultant magnetic field is 0. And to make resultant magnetic field 0, there should be two magnetic fields which are equal in magnitude and opposite in directions. ओके, मिनिमम 2 असले पाहिजेत. आणि मिनिमम 2 जर असले तर काय पाहिजेत, इक्वल इन मॅग्निट्यूड, अपोजिट इन डायरेक्शन असले पाहिजेत. ओके, आता न्यूट्रल पॉइंट इन अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू ए बार मॅग्नेट, याचा आपल्याला स्टडी करायचा आहे. ओके, वी आर गोइंग टू स्टडी नाउ न्यूट्रल पॉइंट in Earth's magnetic field. Earth's magnetic field due to bar magnet. म्हणजे बार मॅग्नेट अर्थ मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला तर त्या बार मॅग्नेट भोवती देखील काय होऊ शकतं, न्यूट्रल पॉइंट क्रिएट होऊ शकतं. न्यूट्रल पॉइंट इन अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू बार मॅग्नेट, याचा आपल्याला इथं स्टडी बेसिकली करायचा आहे. ओके, ड्यू टू बार मॅग्नेट. इन दॅट केस देर आर 2 मॅग्नेटिक फील्ड. 2 मॅग्नेटिक फील्ड कुठले असणार आहेत? फर्स्ट इज मॅग्नेटिक फील्ड या फिर मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू बार मॅग्नेट. ओके, हे एक असणार आहे. आणि दुसरं म्हणजे काय असणार आहे, मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू अर्थ असणार आहे. ओके, आता मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू बार मॅग्नेटला आपण बी म्हणूया आणि मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू अर्थला काय म्हणूया, BH म्हणूया, BH. कारण अर्थचा हॉरिझॉन्टल कंपाऊंड फक्त आपण न्यूट्रल पॉइंट काढण्यासाठी कन्सिडर करणार आहोत. ठीक आहे, हॉरिझॉन्टल कंपाऊंड फक्त. आता बी आणि BH मुळे न्यूट्रल पॉइंट कुठं कुठं प्रोड्यूस होणार हे आपल्याला स्टडी करायचं आहे. तर फर्स्ट केस, तर त्याच्यामध्ये फर्स्ट केस कधी आहे बघा, न्यूट्रल पॉइंट कसा डेव्हलप होणार. तर फर्स्ट केस इज दॅट when north pole of when a bar magnet is placed such that north pole point towards north and south pole point towards south, तर न्यूट्रल पॉइंट कुठे येणार ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. फर्स्ट केस इज when north pole of bar magnet is
टुवर्ड्स नॉर्थ असेल, टुवर्ड्स नॉर्थ, अँड साऊथ पोल इज टुवर्ड्स साऊथ असेल. ओके, हे बघा, बार मॅग्नेटचा नॉर्थ पोल जो आहे तो कुठं असला पाहिजे, टुवर्ड्स नॉर्थच असला पाहिजे. आणि साऊथ पोल ऑफ द बार मॅग्नेट काय असेल, टुवर्ड्स साऊथ पोल असेल. या पद्धतीने बार मॅग्नेट जर ठेवलेला असेल तर न्यूट्रल पॉईंट कुठं प्रोड्यूस होणार हे आपल्याला बघायचं आहे. तर त्याच्यासाठी लक्षात घ्या, अगोदर मी डायरेक्शन दाखवतो. जस्ट अ मिनिट. Suppose this is north direction, this is south direction, this is east direction, and this is west direction. These are geographic. लक्षात घ्या, this is geographic north, geographic south, geographic east, and this is west. या सगळ्या डायरेक्शन मी इथं दाखवलेल्या आहे. आता त्याचबरोबर काय करतो, आता इथं एक बार मॅग्नेट काढतो. दिस इज अ बार मॅग्नेट. ठीक आहे. आणि बार मॅग्नेट कसा प्लेस केलेला आहे, कसा फिक्स केलेला आहे बघा. बार मॅग्नेट इज फिक्स्ड सच दॅट नॉर्थ पोल ऑफ दॅट बार मॅग्नेट इज टुवर्ड्स नॉर्थ अँड साऊथ पोल ऑफ द बार मॅग्नेट इज टुवर्ड्स साऊथ. या पद्धतीने ठेवलेला आहे. आता क्वेश्चन काय आहे, या पद्धतीने जर बार मॅग्नेट ठेवलेला असेल तर न्यूट्रल पॉइंट कुठं येणार, कुठं येईल असा क्वेश्चन आहे. ओके, आता बार मॅग्नेटचं मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते मी काढतो. बार मॅग्नेटचं मॅग्नेटिक फील्ड असं असतं ना, नॉर्थ पोल टू साऊथ पोल या पद्धतीने असतं एक्सटर्नली, किंवा असं असणार आहे. ठीक आहे. आणि अर्थचं मॅग्नेटिक फील्ड कसं असतं रे, कोण सांगेल मला. व्हॉट इज डायरेक्शन ऑफ बीएच. बीएच ची डायरेक्शन कशी असते, नॉर्थ टू साऊथ असते का साऊथ टू नॉर्थ, ते पण काढावे लागेल ना. हे झालं या लाईनच्या स्वरूपात जे दाखवलंय ते काय दाखवलंय, बार मॅग्नेटचं मॅग्नेटिक फील्ड दाखवलंय. आता अर्थचं पण मॅग्नेटिक फील्ड तर दाखवायला पाहिजे, तरच आपल्याला न्यूट्रल पॉईंट कुठं आहे ते लक्षात येणार. अर्थचं मॅग्नेटिक फील्ड लक्षात घ्या, जॉग्राफिक साऊथला त्याचा काय असतो, मॅग्नेटिक नॉर्थ असतो, आणि जॉग्राफिक नॉर्थला काय असतो, त्याचा मॅग्नेटिक साऊथ असतो. सो अर्थच्या मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन अशी असणार आहे. दिस इज BH अँड दिस इज डायरेक्शन ऑफ B. बघा, आता हा जो बार मॅग्नेट आहे त्याच्या इक्वेटरचे पॉइंट जर बघितले, हा इक्वेटर झाला ना, दिस इज इक्वेटर ऑफ द बार मॅग्नेट अँड दिस इज द ऍक्सिस ऑफ द बार मॅग्नेट. न्यूट्रल पॉइंट प्रोड्यूस व्हायला काय सांगितलंय मी, B आणि BH हे पहिली गोष्ट म्हणजे इक्वल इन मॅग्निट्यूड पाहिजेत, आणि दुसरी गोष्ट म्हणजे अपोजिट इन डायरेक्शन पाहिजे, तरच न्यूट्रल पॉइंट क्रिएट होणार. बरोबर आहे का. न्यूट्रल पॉइंट क्रिएट व्हायला B आणि BH हे कसे असले पाहिजेत, इक्वल इन मॅग्निट्यूड, अपोजिट इन डायरेक्शन. बघा, BH ची डायरेक्शन काय आहे, साऊथ टू नॉर्थ आहे, आणि B ची डायरेक्शन कशी आहे बघा. इथून पुढे हे अगोदर डोक्यात फिक्स ठेवा. B म्हणजे काय, बार मॅग्नेटचं मॅग्नेटिक फील्ड, आणि BH म्हणजे काय, अर्थचं मॅग्नेटिक फील्ड. हे अगोदर लक्षात ठेवा व्यवस्थित. ठीक आहे. आता बघा, ऍक्सिसवर जर बघितलं, ऍक्सिसवर बार मॅग्नेटच्या ऍक्सिसवर, तर B ची डायरेक्शन कशी असणार, अशी असणार आहे. दिसते का, अवे फ्रॉम नॉर्थ किंवा टुवर्ड साऊथ असते B ची डायरेक्शन. मग ऍक्सिसवर काय होतंय बघा, कारण BH हे सगळीकडेच असणार आहे. इथं काढलंय म्हणजे फक्त इथं नाहीये, हे असं सगळीकडे असणार आहे. BH इथं पण असणार, इथं पण असणार आहे, इथं पण असणार आहे, इथं ऍक्सिसवर पण असेल, अँड सो ऑन. हे बघा, ऍक्सिसवर बघितलं, बार मॅग्नेटच्या ऍक्सिसवर जर आपण बघितलं तर B आणि BH ची डायरेक्शन कशी येते बघा. B आणि BH ची डायरेक्शन ऍक्सिसवर सेमच येते ना. त्याच्यामुळं ऍक्सिसवर न्यूट्रल पॉइंट क्रिएट होईल का बार मॅग्नेटच्या, नाही तयार होणार, कारण दोन्ही मॅग्नेटिक फील्ड अपोजिट झाले, ते कॅन्सल आउट झाले, तरच न्यूट्रल पॉइंट तयार होणार. आता इक्वेटरचे पॉइंट्स बघूया. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा एक इक्वेटरचा पॉइंट घेतला किंवा हा इक्वेटरचा पॉइंट घेतला. इक्वेटरवर B ची डायरेक्शन कशी आहे, अशी आहे ना. टँजेंट काढावी लागते ना, मॅग्नेटिक फील्ड लाईन्सला टँजेंट काढावी लागते. दॅट इज डायरेक्शन ऑफ B. आणि BH ची डायरेक्शन हे कसे आहेत, इक्वेटरला अपोजिट आहेत. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, न्यूट्रल पॉइंट, याचं कन्क्लुजन येणार आहे, न्यूट्रल पॉइंट इज फॉर्म्ड ऑन द इक्वेटर. न्यूट्रल पॉइंट is
फॉर्म्ड ऑन इक्वेटर हे लक्षात ठेवावं लागणार किंवा डायग्राम काढून तुम्हाला प्रूव्ह करावं लागणार आहे. ओके, पुन्हा एकदा सांगतोय, व्हेन नॉर्थ पोल ऑफ बार मॅग्नेट इज टुवर्ड्स नॉर्थ असेल अँड साऊथ पोल ऑफ द बार मॅग्नेट इज टुवर्ड्स साऊथ असेल तर न्यूट्रल पॉइंट कुठं फॉर्म होतात? इक्वेटरवर फॉर्म होतात. ही पहिली गोष्ट. त्याच्या म्हणजे इक्वेटरवर फॉर्म होणार. आणि असे किती असणार आहेत ते पण महत्वाचं आहे. न्यूट्रल पॉइंट किती असणार आहेत? तर इक्वेटरवर जेवढे पॉइंट असणार तेवढे काय येणार आहेत? न्यूट्रल पॉइंट येणार आहेत. तर करेक्ट आन्सर काय येणार आहे? इनफायनाईट पॉइंट्स येणार आहेत. इनफायनाईट पॉइंट्स हे लक्षात ठेवायचं. आणि इक्वेटरवर किती डिस्टन्सला तयार होणार आहे? म्हणजे बार मॅग्नेटच्या सेंटर पासून आर डिस्टन्सला पॉइंट पी असेल इक्वेटरवर. बार मॅग्नेटच्या सेंटर पासून आर डिस्टन्सला पॉइंट पी असेल तर किती डिस्टन्सला तयार होणार इक्वेटरवर? तर ते कसं काढावं लागेल? तर न्यूट्रल पॉइंट प्रोड्यूस होण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे मॅग्निट्यूड सेम पाहिजे ना, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय? डायरेक्शन अपोजिट पाहिजे. आता मॅग्निट्यूड सेम करूया म्हणजे डिस्टन्स मिळेल. बी म्हणजे काय? मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू बार मॅग्नेट, बरोबर आहे ना. आणि ते कुठलं घ्यायचं आहे? इक्वेटरवरचं घ्यायचं आहे. इक्वेटरवर किती असतं? μ0/4π capital M divided by r cube that is equal to BH. So distance of neutral point r cube is equal to μ0/4π M by BH येणार. So neutral point R is equal to μ0/4π capital M divided by BH raised to 1/3. लक्षात आलं? सो एवढ्या डिस्टन्सला इक्वेटरवर असणाऱ्या सगळ्या पॉइंटला, कारण इक्वेटर म्हणजे काय असणार आहे? सगळीकडे इक्वेटर असणार आहे. तसा असा इन्व्हर्ट इक्वेटर काढलाय तसा सेंटर मधून पास होणारा ऍक्सिसला परपेंडिक्युलर असणारा इनवर्ड आउटवर्ड पण इक्वेटर येऊ शकतो. तिरका पण इक्वेटर येऊ शकतो. इनफायनाईट इक्वेटर येऊ शकतात आणि प्रत्येक इक्वेटरवर दोन न्यूट्रल पॉइंट येतात. एक लेफ्ट हँड साइडला, दुसरा राईट हँड साइडला. असे इनफायनाईट न्यूट्रल पॉइंट्स तयार होणार आहेत. ओके, सो हे लक्षात ठेवा. नॉर्थ टुवर्ड्स नॉर्थ, साऊथ टुवर्ड्स साऊथ असेल बार मॅग्नेटचं तर काय होतं? न्यूट्रल पॉइंट्स आर फॉर्म्ड ऑन द इक्वेटर अँड ऍट व्हॉट डिस्टन्स दिस न्यूट्रल पॉइंट आर फॉर्म्ड? बी इज इक्वल टू BH फक्त करायचं आहे. सो μ0/4π M by r cube is equal to BH and therefore R is equal to μ0/4π M by BH raised to 1/3. याच्यामध्ये काय डाऊट असेल तर विचारा. एनी डाऊट इन दिस केस? Next is case 2 that we are going to study now. Suppose once again, suppose this is geographic north, this is south, this is east, this is west. Okay, या 4 डायरेक्शन दाखवलेले आहेत. Now bar magnet is fixed such that now south pole of the bar magnet is towards north and north pole of the bar magnet is towards south. असा जर आता बार मॅग्नेट फिक्स केला मी तर न्यूट्रल पॉइंट कुठं तयार होणार हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. तर इथं आपल्याला 2 डायरेक्शन अगोदर शोधून काढावे लागतील. एक म्हणजे बी ची डायरेक्शन आणि दुसरी BH ची डायरेक्शन. ओके, बी ची डायरेक्शन फाइंड आउट करण्यासाठी अशा प्रकारे एक आर्क काढतो मी, बरोबर आहे ना. अशा भरपूर लाईन्स असतात पण 2च लाईन मी काढलेले आहेत. जास्त लाईन काढल्या तर प्रॉब्लेम होईल. आता नॉर्थ इकडे आहे ना आणि साऊथ इकडे आहे. नॉर्थ टू साऊथ ना, बार मॅग्नेटचं मॅग्नेटिक फील्ड नॉर्थ पोल टू साऊथ पोल असं ट्रॅव्हल करणार आहे किंवा टुवर्ड साऊथ ऍक्सिस वर अवे फ्रॉम दी नॉर्थ. ठीक आहे, हे बार मॅग्नेटचं मॅग्नेटिक फील्ड झालं. अर्थचं मॅग्नेटिक फील्ड काय असणार? इथं सगळीकडे असणार आहे, फक्त इथंच फक्त मी ऍरो दाखवतोय फक्त. अर्थचं मॅग्नेटिक फील्ड म्हणजे BH ची डायरेक्शन कशी असते? फ्रॉम जॉग्राफिक साऊथ टू जॉग्राफिक नॉर्थ. हे लक्षात ठेवा. अर्थचं मॅग्नेटिक फील्ड कसं असतं? जॉग्राफिक साऊथ टू जॉग्राफिक नॉर्थ. हे डोक्यात फिक्स ठेवा, कारण जॉग्राफिक साऊथला तिथं काय आहे? आतमध्ये मॅग्नेटिक नॉर्थ पोल आहे अर्थचा. ओके, सो डायरेक्शन ऑफ अर्थ मॅग्नेटिक फील्ड इज फ्रॉम जॉग्राफिक साऊथ टू जॉग्राफिक नॉर्थ. ती कधी चेंज होणार नाहीये. आता बार मॅग्नेट आपण काय केलेलं आहे? बरोबर 180 डिग्री मध्ये रिव्हर्स बसवलेला आहे, त्याच्यामुळे बार मॅग्नेट. आता बघा इक्वेटरला काय होईल सांगा रे? इक्वेटरला जरा बोला जरा. इक्वेटरला काय होईल? BH आणि B कसे येतील? बी म्हणजे बार मॅग्नेटचं मॅग्नेटिक फील्ड.
इक्वेटरला काय होईल, इक्वेटरचे 2 पॉईंट दाखवलेत, लक्षात येते का? इथे एक इक्वेटरचा पॉईंट आहे, इथे इक्वेटरचा पॉईंट आहे. सेम डायरेक्शन मध्ये दोन्ही मॅग्नेटिक फील्ड येणार. म्हणजे इक्वेटरला आता नल किंवा न्यूट्रल पॉईंट तयार होईल का? नाही. कारण पहिली गोष्ट म्हणजे ते इक्वल इन मॅग्निट्यूड आणि अपोजिट इन डायरेक्शन असले पाहिजेत. म्हणजे इथं बीएच आणि बी ची डायरेक्शन बघा ही अशी आहे. टँजेंट काढली तिथं. टँजेंट म्हणजे काय असणार आहे? डायरेक्शन. सो न्यूट्रल पॉइंट इज नॉट फॉर्म ऑन द इक्वेटर. परंतु आता ऍक्सिस वर गेलो, ऍक्सिसवर बी ची डायरेक्शन बघा कशी आहे? डाऊनवर्ड आहे, डाऊनवर्ड. आणि बीएच ची डायरेक्शन डाऊनवर्ड म्हणण्यापेक्षा फ्रॉम नॉर्थ टू साऊथ असे आहे, जॉग्राफिक नॉर्थ टू जॉग्राफिक साऊथ. आणि अर्थच्या मॅग्नेटिक फील्डचे डायरेक्शन जॉग्राफिक साऊथ टू जॉग्राफिक नॉर्थ असे येणार आहे. दोन्ही अपोजिट डायरेक्शन आहे. अँड देअरफॉर न्यूट्रल पॉईंट कुठं फॉर्म होणार सांगा जरा मला आता. ऍक्सिस का इक्वेटर? ऑन ऍक्सिस. न्यूट्रल पॉइंट काय असणार आहे? ऍक्सिस वर असणार आहे, ऍक्सिस ऑफ दी बार मॅग्नेटवर. आता किती डिस्टन्सला असणार ते काढायचं आहे. डायरेक्शन तर अपोजिट झाल्या, तर बी ऑन द ऍक्सिस शुड बी आता काय झालं पाहिजे? बी ऑफ दी अर्थ असलं पाहिजे, म्हणजे बीएच असलं पाहिजे. बी ऍक्सिसचा फॉर्म्युला काय असतो? म्यू नॉट बाय 4π 2m बाय आर क्यूब. ओके, म्यू नॉट बाय 4π 2m बाय आर क्यूब इज इक्वल टू BH, and therefore r cube is equal to म्यू नॉट बाय 4π. प्रिव्हियस फॉर्म्युला फक्त m होता इक्वेटरला, आता इथं 2m झालंय हे लक्षात ठेवा, डिवायडेड बाय BH. सो r is equal to म्यू नॉट बाय 4π 2m divided by BH raised to 1/3. So at this distance on the axis, what will happen? Neutral point is formed. आता परत क्वेश्चन आहे की at how many points neutral points are formed. किती पॉइंट्सला फॉर्म होतील हा देखील एक महत्वाचा पॉइंट आहे. इक्वेटरवर कसं होतं? इनफायनाइट पॉइंटला तयार होतं. परंतु ऍक्सिसला काय होणार? एक पॉइंट इथं कुठेतरी येणार आहे आणि दुसरा पॉइंट फक्त इथं कुठेतरी येणार आहे. ओनली 2 न्यूट्रल पॉइंट्स. ओके, 2 आणि 2च फॉर्म होणार आहेत. ओके, 2 न्यूट्रल पॉइंट्स आर ओनली फॉर्म. लक्षात येतं? या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजेत. म्हणजे पहिली गोष्ट न्यूट्रल पॉइंट कुठं फॉर्म होणार? ऍक्सिस का इक्वेटरला. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट किती डिस्टन्सला फॉर्म होणार, आणि तिसरी गोष्ट म्हणजे किती न्यूट्रल पॉइंट्स फॉर्म होणार. ओके, सो इक्वेटरवर जर न्यूट्रल पॉइंट फॉर्म झाला तर इनफायनाइट न्यूट्रल पॉइंट्स तयार होतात. आणि ऍक्सिसवर न्यूट्रल पॉइंट तयार झाले तर 2च तयार होतात जास्तीत जास्त. एक म्हणजे साऊथ पोलच्या इकडे बाहेर कुठेतरी आणि नॉर्थ पोलच्या इकडे बाहेर कुठेतरी. 2च पॉइंटला इनफायनाइट येऊ शकत नाहीत. ओनली 2 न्यूट्रल पॉइंट्स आर फॉर्म्ड. एनी डाऊट इन दिस केस? नो सर. Case 3. Suppose once again this is once again north, south, east, west, and now a bar magnet is placed like this. Bar magnet is placed like this. ठीक आहे, म्हणजे बार मॅग्नेट आता कसा ठेवायचा आहे? ईस्ट वेस्ट डायरेक्शन ठेवायचा आहे. नॉर्थ पोल ऑन वन साइड, साउथ पोल ऑन द अनदर साइड. Now Earth's magnetic field is always from south to the north असंच असणार ना. बार मॅग्नेटचा मॅग्नेटिक फील्ड कसं असणार बघा? फ्रॉम नॉर्थ पोल टू दी साउथ पोल असं असणार आहे. असं हे असतं. दिस इज बार मॅग्नेट्स मॅग्नेटिक फील्ड. ओके, किंवा टुवर्ड्स साउथ पोल किंवा अवे फ्रॉम दी
नॉर्थ पोल. ठीक आहे. आता इक्वेटरला बघा, इक्वेटरला कसं येणार, बी ची डायरेक्शन अशी आहे आणि बीएच ची डायरेक्शन ही अशी आहे, बीएच, आणि ही झाली बी. न्यूट्रल पॉइंट तयार होईल का? नॉट पॉसिबल. इथं देखील तसंच होणार आहे. दिस इज बी अँड दिस इज बीएच. सो इथं न्यूट्रल पॉइंट तयार होऊ शकत नाही. ऍक्सिसवर बी ची डायरेक्शन काय असणार आहे, अशी असणार, आणि बीएच ची डायरेक्शन काय असणार आहे, अशी असणार. किंवा हा जरी पॉइंट घेतला तर बी ची डायरेक्शन ही अशी आहे आणि बीएच ची डायरेक्शन ही अशी आहे. इक्वेटरवर पण फॉर्म होत नाही. म्हणजे जर बार मॅग्नेट या पद्धतीने ईस्ट वेस्ट डायरेक्शन फिक्स केला तर न्यूट्रल पॉइंट अराउंड दॅट बार मॅग्नेट हा इक्वेटरवर पण नसणार किंवा ऍक्सिसवर पण नसणार आहे. परंतु इथं जर बघितलं, जिथं लाईन्स काय होतात, बेंड होतात स्ट्रेट जाऊन, इथं तयार होऊ शकते बघा. इथं आता इथं बी कसं असणार आहे, टँजंट काढले तर डाऊनवर्ड, आणि बीएच कसं असणार आहे, इट इज लाईक दिस, अपवर्ड. किंवा हा एक पॉइंट येईल तसं इथे एक पॉइंट येऊ शकतोय बघा. इथे येणार नाही मात्र. हे येणार आहे तुमचं बी, आणि बीएच जे आहे ते साऊथ टू नॉर्थच असतं नेहमी, कुठलाही पॉइंट घ्या. ओके. त्याच्यामुळे न्यूट्रल पॉइंट जे आहे ते कुठे तयार होणार आहेत, इथं साईडला कुठेतरी तयार होणार, एक्झॅक्टली ऍक्सिस किंवा इक्वेटरला तयार होणार नाही. आणि नंबर ऑफ न्यूट्रल पॉइंट्स वन्स अगेन किती असणार, मॅक्सिमम 2. ओके. सो व्हेन बार मॅग्नेट is ईस्ट वेस्ट डायरेक्शन, तर किती न्यूट्रल पॉइंट्स तयार होतात, 2 न्यूट्रल पॉइंट्स आर फॉर्म्ड. मॅक्सिमम 2 न्यूट्रल पॉइंट्स आर फॉर्म्ड. ओके, लक्षात येत आहे. मॅक्सिमम 2 न्यूट्रल पॉइंट जे आहेत ते फॉर्म होणार आहेत. आणि हे किती डिस्टन्सला फॉर्म होतात हे काढायचं असेल तर आपल्याला बी इज इक्वल टू बीएच चा फॉर्म्युला वापरावा लागणार. आणि बी ऍट एनी पॉइंटचा फॉर्म्युला काय असतो, μ0 by 4 pi m by r cube इन ब्रॅकेट 3 cos square स्क्वेअर रूट ऑफ आहे ना, स्क्वेअर रूट ऑफ ऍट एनी पॉइंटचा फॉर्म्युला काय आहे, स्क्वेअर रूट ऑफ 3 cos square theta प्लस 1. हे झालं मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द बार मॅग्नेट ऍट अन अँगल थिटा. कारण तो पॉइंट जो येणार आहे तो काय येणार आहे, थिटा अँगलला येणार आहे. म्हणजे इथून इथपर्यंत अशी लाईन ड्रॉ केली तर ही लाईन आणि डायपोल मोमेंट यांच्यामध्ये अँगल सपोज काय असेल, थिटा असेल, तर काय होणार आहे, 3 cos square theta प्लस 1 इज इक्वल टू BH. हे कॅल्क्युलेशन करून आपल्याला काय करावं लागेल, R काढावं लागणार आहे. वी हॅव टू कॅल्क्युलेट दी R. ओके, सो 2 न्यूट्रल पॉइंट्स आर फॉर्म. या केसमध्ये कुणाला काय डाऊट आहे का? म्हणजे ईस्ट वेस्ट डायरेक्शन बार मॅग्नेट जर फिक्स केला तर न्यूट्रल पॉइंट जे आहेत ते न्यूट्रल पॉइंट्स आर फॉर्म not exactly on the axis, not exactly on the equator, but at some angle theta with the axis, at some angle theta with the axis, and only 2 neutral points are formed. This is the case 3. Case 3 येणार आहे. लक्षात येत आहे? याच्यामध्ये कुणाला डाऊट असेल तर विचारा. हे कळलं का अगोदर? यस, नो? केस 4.
केस 4 आता बघा. इनफायनाईट मॅग्नेटिक लाईन्स जरी असल्या, इनफायनाईट मॅग्नेटिक लाईन्स, तरी पॉइंट्स मात्र आता इनफायनाईट मॅग्नेटिक लाईन्स त्या कमी जास्त डिस्टन्सला असणार ना. तिथं डायरेक्शन इनफायनाईट मॅग्नेटिक लाईन्सवर डायरेक्शन अपोजिट येईल, परंतु ते बी इज इक्वल टू बी एच पण व्हायला पाहिजे ना. मग तसे काय असणार आहेत, त्या दोनच फक्त लाईन्स असणार आहेत, लक्षात घ्या, की ज्या तेवढ्या बरोबर डिस्टन्सला असणार. म्हणजे फक्त डायरेक्शन अपोजिट होऊन उपयोग नाही, मॅग्निट्यूड पण सेम व्हायला पाहिजे, तरच न्यूट्रल पॉइंट तयार होणार. ओके, काय पार्थ लक्षात येतंय का? कारण अशी इथं पण दुसरी मी लाईन ड्रॉ केली सपोज अशी, किंवा याच्या बाहेर पण अशी ड्रॉ करू शकतो. अशा भरपूर इनफायनाईट लाईन येतात. इथं पण अपोजिट डायरेक्शन येईल, या पॉइंटला वगैरे अपोजिट डायरेक्शनला येईल. परंतु प्रॉब्लेम काय आहे, ते डिस्टन्स, तेवढं डिस्टन्स मॅग्निट्यूड इक्वल व्हायला डिस्टन्स एकच काहीतरी येणार आहे, आणि तेवढ्या डिस्टन्सला मग एकच पॉइंट येणार, इनफायनाईट पॉइंट्स येणार नाहीत. Next is, suppose bar magnet is now held vertical. बार मॅग्नेट काय केलेला आहे, उभा ठेवलेला आहे. आता अप अँड डाऊन म्हणजे काय येणार, सपोज दिस इज नॉर्थ, साऊथ, दिस इज ईस्ट अँड दिस इज वेस्ट. आता याच्यामध्ये बार मॅग्नेट जर उभा ठेवला तर कसा दाखवावा लागेल तो बार मॅग्नेट उभा ठेवायचा म्हणजे? उभा ठेवायचा म्हणजे मला फक्त काय करावं लागेल, इथे एक उभा ठेवणार म्हणजे अप अँड डाऊन ठेवणार म्हणजे हा बार मॅग्नेटचा एक तर नॉर्थ पोल वरून बघितला तर एक नॉर्थ पोल, कारण आपण लक्षात घ्या नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट म्हणजे काय दाखवणार आहे आपल्याला, नॉर्थ पोलचं कुठलं सॉरी बार मॅग्नेटचं कुठलं तरी एक प्लेन दिसणार आहे, म्हणजे परपेंडिक्युलर टू द प्लेन आपल्याला हा मॅग्नेट ठेवावा लागणार, परपेंडिक्युलर टू द प्लेन. ठीक आहे. आता सपोज असा क्वेश्चनला की अ बार मॅग्नेट इज हेल्ड व्हर्टिकल. बघा काय सांगतोय, इथे लिहितोय बार मॅग्नेट इज नाऊ हेल्ड व्हर्टिकल, कारण आपला बार मॅग्नेट नॉर्थ साऊथ डायरेक्शन ठेवून झालेला आहे, ईस्ट वेस्ट डायरेक्शन ठेवून झालेला आहे. आता बार मॅग्नेट अप अँड डाऊन ठेवणार आहे. बार मॅग्नेट हेल्ड व्हर्टिकल, व्हर्टिकल ठेवला विथ नॉर्थ पोल ऑन टेबल, टेबलवर सपोज ठेवलेला आहे आपण, विथ नॉर्थ पोल ऑन द टेबल आणि साऊथ पोल टेबलच्या वर आहे. आता याचं मॅग्नेटिक फील्ड दाखवायचं झालं तर मॅग्नेटिक फील्ड कसं येणार बघा, सांगू शकताय मॅग्नेटिक फील्ड कसं येणार? नॉर्थ पोल टेबलवर आहे आणि साऊथ पोल टेबलच्या वर, तर मॅग्नेटिक फील्ड नॉर्थ टू साऊथ असं येणार ना, नॉर्थ टू साऊथ. म्हणजे एक तर एक इकडे येणार असं, दुसरे इकडे येणार, तिसरे इकडे येणार, आणि चौथं जे आहे ते या डायरेक्शन येणार. आणि अर्थचं मॅग्नेटिक फील्ड कसं आहे, साऊथ टू नॉर्थ असं आहे, दॅट इज बी एच. आता बघा बी एच आणि हे सगळे बी आहेत, विथ नॉर्थ पोल ऑन द टेबल, लक्षात घ्या. आता बी एच आणि बी अपोजिट कुठं होऊ शकतात, याच ठिकाणी फक्त होऊ शकतात. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, न्यूट्रल पॉइंट इज फॉर्म्ड ऑन द साऊथ ऑफ दॅट बार मॅग्नेट. ओके, आणि एक सिंगल न्यूट्रल पॉइंट इज फॉर्म्ड. ओके, सिंगल न्यूट्रल पॉइंट is formed. Okay, and it is towards south, हे लक्षात घ्या. सो बार मॅग्नेट इज हेल्ड व्हर्टिकल विथ नॉर्थ पोल ऑन द टेबल ठेवला तर न्यूट्रल पॉइंट हा एकच फॉर्म होतो, सिंगल न्यूट्रल पॉइंट इज फॉर्म्ड, आणि तो कुठं तयार होणार आहे, साऊथ डायरेक्शनला. म्हणजे या साइन कन्व्हेन्शन नुसार बार मॅग्नेटच्या साऊथला तयार होणार आहे न्यूट्रल पॉइंट. लक्षात येत आहे मी काय सांगतोय? कारण नॉर्थ पोल टेबलवर ठेवला तर बार मॅग्नेटचा मॅग्नेटिक फील्ड नॉर्थ पोल मधून निघणार,
ओके, खाली ते